आणि तशी मोठी बातमी, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे वर्षावरती दाखल झालेत। शेलारांसोबत महाराष्ट्राचे भाजप प्रभारी दिनेश शर्मा देखील वर्षावरती पोहोचलेत। नाशिक आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। नाशिक आणि हिंगोलीच्या लोकसभा जागेसंदर्भातली महत्त्वाची चर्चा ही आता वर्षावर होऊ शकते। अधिक माहिती घेऊयात, नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, नेमकी कशासाठी होतीये ही वर्षावरची भेट? नक्कीच पाहायला गेलं तर आज दिवसभर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकांचा जो सिलसिला होता तो सुरूच होता आणि अखेरच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने दोन मतदारसंघासाठी या बैठका होतात। एक तर नाशिक आणि या नाशिकच्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे थोड्याच वेळापूर्वी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्याने या मतदारसंघात हेमंत गोडसे हे शिंदेच्या शिवसेनेकडून आग्रही आहे, तर त्याच मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या सुद्धा नावाची चर्चा, त्यामुळे दोघांपैकी कुणाला नेमका ही उमेदवारी मिळणार ही सुद्धा चर्चा आतमध्ये होणार आहे। तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर भाजपचे निवडणूक प्रभारी जे आहेत रमेश शर्मा हे सुद्धा आता वर्षावरती दाखल झाले आहेत। वर्षावरती हिंगोली या जागेबाबत या संपूर्ण चर्चा होईल, त्यामुळे दोन नक्कीच। आणि दोन्ही हेमंतांबद्दल काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।